चैत्र शुद्ध राम नवमी, रामनवमी होती. अशी चैत्र शुद्ध रामनवमी माझे भगवान प्रभू रामचंद्र ह्या धरती मातेवर अवतरले. आणि अवतरल्यानंतर इतका लोकांना आनंद झाला, इतका लोकांना आनंद झाला की सगळ्यांची घरं सजली, मंदिराप्रमाणे घरं सजली. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन, अवध में राम आए. मेरे प्रभु राम आए. माझ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि साक्षात सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. मेरे सरकार आए. इतकंच नव्हे, और राम जो महल जो आहे तो महल तर लांबची गोष्ट आहे, पण साक्षात ज्या काही झोपड्या होत्या ना, झोपड्या, ज्या झोपड्या देखील होत्या की नाही, त्या झोपड्या देखील नव्या नवरी सारख्या नटल्या. कशा कशा नटल्या? नव्या नवरी सारख्या. आणि इतक्या सुंदर. लगे कुटिया भी दुल्हने सी, थोडा विको द्या. लगे कुटिया भी दुल्हने सी, अवध में राम आए. मेरे सरकार आए. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. ताली ताली ताली. जय बोलो हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. अशा प्रकारे माझे प्रभू रामचंद्र. आणि त्यानंतर ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग आला, आता नीट ऐका, युद्धाचा प्रसंग आला आणि त्या वेळेला वानर सेना घेऊन प्रभू रामचंद्र कुठे गेले? बोला, कुठे गेले? लंकेला गेले. आणि लंकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी युद्धाकरता सादर झाले. मला एकाने मागे प्रश्न विचारला, म्हटले प्रभू रामचंद्र हे युद्धाकरता वानरांनाच का घेऊन गेले? प्रश्न काय विचारला? युद्धाकरता वानरांनाच का घेऊन गेले, मानवांना का नाही घेऊन गेले? प्रश्न आहे की नाही? आपल्याला काय प्रश्न पडत नसते तसले, आहे की नाही? काही घेणं नाही, बरोबर की नाही? तुम्ही वानर जाओ नाही तर तिकडं मानव जाओ, आम्हाला काही घेणं नाही, आहे की नाही? प्रश्न असा आहे की भगवंताने वानरांनाच युद्धाचा मान का दिला, मानवांना का नाही दिला? याचं कारण काय माहितीये का? कारण तुम्हीच सांगा आता मला, लंका कशाची? महिला मंडळ माग लंका कशाची? सोन्याची, बरोबर की नाही? मग तिथं मानवांना जर नेलं, राहील का सोनं?
आहे ना, म्हणून देवाने मानवांना नाही वानरांना माकडं घेऊन गेले देव. विठ्ठल 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 आणि मग देवानी ह्या करता माकडं नेली. कारण आता सोनं झालंय कसं 1.5 लाखाला, बरोबर की नाही. आता सोनं घ्यायची सोय राहिली, हा, त्यामुळे सोन्याचे चोरही वाढले. अहो सोन्याचे जाऊ द्या, नाशिक मध्ये घटना घडली, ते सोनाला आमची गोष्ट आहे, सिलेंडरची टाकी चोरीला गेली. आता तुम्हाला माहितीच आहे गॅसचा संप झालाय, ते सोनं बाजूला राहिलं, घरातलं काही नेलं नाही. काही नेलं, फक्त सिलेंडरची टाकी तेवढी फक्त गॅसची काढली आणि बाबा तेवढाच आपला खांद्यावर घेऊन गेला, सोनं राहिलं जागेवर. अशी आताची गंमत आहे. विठ्ठल विठ्ठल आणि दुसरा विषय असा आहे, का माकडांना नेलं? राणीची या पाले खायरा आणि नेवाने केले लंकेश्वरा. तुकोबाराय सांगतात की माकडं ही पाला जो असतो की नाही रानाचा, ती खाऊन जगतात. माणसं पाला खातील का? माणसाला काय लागतंय? बोला पटकन बोला, काय लागतंय? पुरी. हा, पुरी. पुरीचा वास यायला लागला काय? पुरी लागते. अहो माणसाला काय लागतंय? गुलाबजामुन, बरोबर की नाही. माकडांना लागतंय का? राणीची या पाले खायरा. तुकोबाराय म्हणतात नेवाने केले लंकेश्वरा. आणि मग तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणी माकडं ही मानवांपेक्षा माकडांनी उत्तम असं काम करून दाखवलं. वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे तुका, घेवविली म्हणे पखवाज लगेच उचलत जावा, टाळही लगेच उचलत जावा. विठ्ठल विठ्ठल माणसाच्या अंगात कसा जोश पाहिजे, बरोबर की नाही. प्रसन्नता पाहिजे की नाही. खाल्ल्या पिल्यासारखं एकदम प्रसन्न असलं पाहिजे, बरोबर की नाही. अजिबात बसणाऱ्यांनी सुद्धा प्रसन्न चेहऱ्यानी मोकळ्या मनाने, कसं अगदी मोकळ्या मनाने माणसाला माणसाचा चेहरा पाहिला की प्रसन्न वाटलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे की बाबा तुझं मला दर्शन झालं, बरोबर की नाही. दिवस माझा चांगला गेला असं वाटलं पाहिजे. अशी आपली तोंड असावी. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात की राणीची पाले खायरा नेवाने केले लंकेश्वरा. वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका. आणि मग काय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अर्ज फेकला. अर्ज असा होता की रावणा तू युद्धा करता सादर हो. समरांगण आला रामे रावण देखिला. प्रभू रामचंद्राने रावणाला पाहिलं आणि युद्धा करता त्या ठिकाणी आरोळी फुकली. अर्ज फेकला की रावणा युद्धा करता तू इथं तयार राहा. असं सांगितल्यानंतर पुढे काय झालं? अवघे अंगलग तुझे वधी येले वीर, होई शरणागत किंवा युद्धासी सादर. तू युद्धाला सादर हो, पण मात्र शरण येईल तो रावणच कसा. रावण शरण आला नाही, तो रावण शरण येऊ शकत नाही. पण शेवट मात्र युद्धाला सादर व्हावं लागलं. आणि मग बघता काय, मग केला रावणाचा वध अवघा तोडीला. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे माझ्या प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं. आणि अशा प्रकारे लंका बिभीषणाला दिली. लंका बिभीषणाला दिली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण दिले मथुरेचे राज्य. कुणाला? उग्रसेना दिले मथुरेचे राज्य. मथुरेचे राज्य उग्रसेनाला दिले. लंकेचे राज्य कुणाला दिले? बिभीषणाला देऊन टाकलं. अशा प्रकारे माझ्या देवदेवतांनी युद्ध केली. पण हे देवांचं युद्ध आहे, लक्षात ठेवा. तुमचं आमचं लांब राहिलं. जिथं देव अवतार घेतो देवाला युद्ध करायला लागते. तुमचं आमची काय गत आहे?
युद्ध करावं लागणारच. त्यानंतर देवयुद्ध, त्यानंतर जीवयुद्ध. आता जीवयुद्ध कशाला म्हणतात नीट ऐका. आवाज मध्ये मध्ये जो आवाज आहे ना, इकडे पण खूप आवाज येतोय. जे इकडे बारीक बारीक बोलतात ना, बोलू नका, मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो. विठ्ठल 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 आता पहा, हे झालं देवयुद्ध. त्यानंतर जीवयुद्ध. आता नीट ऐका महिला मंडळ, आपल्यासाठी आहे. जीवयुद्ध कशाला म्हणतात आता ऐका. जीवयुद्ध म्हणजे दोन जीवाचं युद्ध. नीट ऐका, काय? दोन जीवांचं युद्ध. मग असे अनेक युद्ध आहेत. मग कोणते युद्ध? उदाहरण जर पाहिली तर उदाहरण असं आहे. कोणतं? दोन आवा, बर का? दोन आवा आणि दोन जावा. कोणाची युद्ध आहे? दोन आवा आणि दोन जावा आणि दोन बुवा. बुवांना पण नाही सोडलं बर का. दोन आवा, दोन जावा आणि दोन बुवा. त्यानंतर दोन शास्त्री, दोन मिस्त्री आणि दोन कुत्री. त्यानंतर दोन भट, दोन तट आणि दोन हलकट. ह्यांचं कधीही पटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात बघणार आपण, थोडक्यात. आता दोन आवा आणि दोन जावा हे बघण्यामध्ये काय व्यावहारिक आहे, जाऊ द्या. ते काय बघायचं, रोजच तुमच्या घरात चाललंय ते काय आपण सांगायचं, बरोबर की नाही? आपण इथं काय आवाज आवा ऐकाय आलो का? काय ऐकायला आलात? हा, विठ्ठल विठ्ठल. युद्ध आहे, आवाज आवा. हे झालं व्यावहारिक. मी तुम्हाला व्यावहारिक नाही सांगत बसणार, परमार्थिक सांगते. पहा, नामदेव महाराजांनी दोन सवतीचं भांडण त्यांच्या गाथ्यामध्ये लिहिले. कोण होते ते दोन सवती? आता नीट ऐका. दोन सवती अशा होत्या. भगवान शंकर एके दिवशी आपल्या माता पार्वती पत्नीला आपल्या मांडीवर घेऊन बसले. कुठं? बोला महिला मंडळ. भगवान शंकराने आपल्या पत्नीला मांडीवर घेऊन बसले आणि समोरून आले नारद मुनी. नारायण नारायण. नारद मुनींनी या दोघांना पाहिलं आणि दोघांना पाहिल्यानंतर नारद मुनी म्हटले की अरे वा, म्हटले ह्यांचा संसार तर लईच रंगून सांगून चाललाय. म्हणले आता खडाच घालतो. खडा घालायचं काम कुणाचं? नारदाचं. देवळात घंटा आणि संसारात तंटा. हे होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे भगवान शंकर निघून गेले. आणि मग मात्र पार्वती मातेला नारद मुनीने गाठलं आणि मग देवीला सांगितलं की माता देवी, पार्वती माता, तुम्हाला माहिती का हो? म्हटले. म्हटले काय? म्हटले भगवान शंकराच्या, महादेवाच्या डोक्यात काय आहे माहिती का? म्हटले तुम्हाला डोक्यात. तेव्हा ती काय म्हटली? असल म्हटली एखादी लिख बिक. ऊ एखादी लिख कळतात ना, उआ लिखा. तीच बडबडते आणि तुम्ही नुसतं असंच माझ्याकडे बघत बसता. नाही ना, तसं काय नाही ना. तर एक ठिकाणी कीर्तनाला गेले, समोरच माणूस बसला आणि अख्खा कीर्तनात हा 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 असं करून करून म्हटलं ह्याला लईच कीर्तन कळते बाबा, ह्याला भागवत रामायण सगळं ह्याला पाठ आहे वाटतं. कीर्तन संपल्या, गावच्या सरपंचाला भेटले. म्हणलं अहो काय तुमच्या गावातला माणूस असा श्रवण करणारा मला कुठंच सापडला नाही. म्हटलं असं अहो काय? म्हटलं अहो लय म्हटलं ऐकत होते, कान देऊन मान हलवीत होता ना, असंच हा हा असंच करत होतं. म्हटलं अहो बाई राहते, त्याला काहीच कळत नाही. विठाला विठाला. आता असेच दोघ जण चालले. एक येड इकडून चाललं आणि एक येड समोरून येत होतं. हे येड त्या येड्याला काय म्हणतं की माझ्या पिशवीमध्ये अंडी आहेत, तू फक्त वळकून दाखव माझ्या पिशवीत काय आहे. नीट आहे का? ऐकल्यावर कळतं नीट, तसं कळत नाही. माझ्या पिशवीत काय आहे
ही तू फक्त वळकून दाखव म्हटला. म्हटलं बरं. उत्तरही सांगून बसला. बरं त्या पिशवीत किती अंडी आहेत हे जर तू मला सांगितलं तर याच्यातल्या 8च्या 8 तुला, आणि ती अंडी कुणाची आहेत ते जर तू सांगितलंस तर अख्खी कोंबडी तुला. आता ज्यांना कळलं त्यांना कळलं, बाकीच्यांनी पुरी खावा आणि घरी जावा. विठ्ठला विठ्ठला. असं करू नका. मला व्यवस्थित प्रतिसाद द्या. मलाही कळू द्या तुम्हाला किती कळतंय, म्हणजे मलाही आनंद वाटेल सांगायला. बरोबर की नाही? विठ्ठला विठ्ठला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी भांडण लावून दिलं नारद मुनींनी. असं भांडण लावून दिलं की माहिती का तुम्हाला पार्वती माता, अहो देवाच्या डोक्यात काय आहे? असाल म्हणले एखादी ऊ, असल एखादी लीक नाही, म्हणले उख नाही, ली नाही, मग आहे तरी काय? म्हणले एक बाई. म्हणले बाई. काय सांगितलं? एक बाई आहे. म्हणले कोण? अहो गंगी. गंगी कोण बसली देवाच्या माथ्यावर? हा, गंगा. आणि असं सांगितल्यानंतर आता पार्वतीच माता ती भडकली ना. जसं नवऱ्याचा मोबाईल चेक करावा मेसेज, तसं तिनं चेक केलं आणि मग देवाला येऊ दिलं. देवाला येऊ दिलं, देवाला बसवलं आणि देवाला विचारलं. म्हणले देवा खरं खरं सांगा तुमच्या डोक्यामध्ये काय? आता ही कथा सांगायची म्हणलं तर अख्खं कीर्तन आपलं 12 वाजले तरी संपायचं. थोडक्यात सांगते. आणि मग देवानी सांगितलं. म्हणले गंगा मातेला गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्व सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. माते माझ्या मस्तकावरती गंगेला मी धारण केलेला आहे. गंगा गौरी दोन्ही भांडवी. ए गंगा गौरी दोन्ही भांडवी. सम्याशी धाडिली वनारे. सम्याशी धाडिली वनारे. ए गंगा गौरी दोन्ही भांडवी. ए गंगा गौरी दोन्ही भांडवी. नामदेव महाराज आपल्या गाथ्यात सांगतात या दोघी सवतीचं भांडण, गंगा गौरी दोन्ही भांडवी. भांडण झालं. सम्याशी धाडिली वनारे. असं भांडण झालं, असं भांडण झालं महाराज काही सांगता काम नाही. सगळा प्रसंग तुकोबा नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये लिहिलेला आहे. आता भांडणच म्हटलं तर हे संसारात होणारच आहे. आता हे देवाचं भांडण, आवाजाचं तर जाऊ द्या. आता हे भगवान शंकर पार्वतीचं भांडण. एक दिवशी साक्षात भगवान विष्णू आणि माता, भगवान विष्णू आणि कोण? लक्ष्मी माता. आता नीट ऐका बरं का. भगवान विष्णूचं लक्ष्मी मातेचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर भांडण अशावरून झालं. लक्ष्मी माता म्हणू लागली की देवा माझी किंमत तुमच्यापेक्षा जास्त आहे. काय बायको म्हणती नवऱ्याला? म्हणता का तुम्ही नवऱ्याला तुमच्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे? अहो साक्षात लक्ष्मी माता देवाला म्हणली देवा तुमच्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे. देव म्हटला नाही, चालणारच नाही, तुझ्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे. दोघांमध्ये भांडण लागलं आणि भांडण लागल्यानंतर ते भांडण इतकं विकोपाला गेलं. मग देव म्हटला एक आपण काम करू. म्हटले खाली पृथ्वी तलावरती एक प्रेत यात्रा चाललेली. काय चाललेली? प्रेत यात्रा. मढ, मेलेलं मढ, प्रेत यात्रा चाललेली. आता लक्ष्मी मातेने काय केलं? पैशाचा पाऊस पाडला. नीट ऐका काय केलं? पैशाचा पाऊस पाडला. आता पैशाचा पाऊस पाडल्यानंतर इमानदाराने मला सांगा लोक मातीला जातील का ते पैसा गोळा करतील? काय करतील? हा सांगा, बोला बोला, काय करतील? पैसेच गोळा करणार. मग त्या वेळेला मातीला चालणारे काय म्हणतात? जाऊ दे ना तिकडे ती माती, 4-5 पोती भरतो, घरी नेऊन टाकतो आणि मग तुझी माती करतो. म्हणले बरं ते भरायला लागले. ही खांदेकरी काय गप बसतील वय? खांदेकरी म्हणले अरे माझा खांदा दुखायला लागला बाबा, तुला मी खाली ठेवतो, पहिले मी 4-5 पोती भरून घरी टाकतो आणि मग तुला खांद्यावर घेतो. ते खांदेकरी पण मढ दिलं तिथं टाकून आणि पैसे गोळा करायला लागले.
आता हे सगळं जाऊ द्या, हे व्यवहारातलं झालं, हे तिकडचं झालं. आता मला सांगा, इथं मंडपामध्ये जर पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही खरंच कीर्तन ऐकताल, कीर्तनाला बसताल का? इमानदारीने सांगा बरं. तुमचं जाऊ द्या, तुम्ही बसताल का नाही ती वेगळी गोष्ट आहे. मी तर इथं कीर्तन करील का? आता तुम्ही गोळा करायला लागलो, मी कायला तुमची तोंड बघू? मी बी गोळा करणार, बरोबर की नाही? मी बी 4-5 पोती भरील. कीर्तन काय म्हणेल रोजच आहे, त्याचं काय? पैसे घ्या गोळा करून. अशा प्रकारे देवाचं लक्ष्मी मातेचं भांडण झालं आणि अशा भांडणामध्ये त्यावेळेला विजय लक्ष्मी मातेला वाटलं की माझा झाला. काय वाटलं लक्ष्मी मातेला? सिद्धांत नीट ऐका, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. लक्ष्मी मातेला वाटलं की माझा विजय त्या ठिकाणी झाला. मग देवाने सांगितलं असं तुझा विजय झाला काय? बरं मग मला सांग म्हणले लक्ष्मी. सगळ्यांनी पैसे गोळा केले, त्या मढ्याने का नाही गोळा केले? बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी पैसे गोळा केले, ते मेलेल्या मढ्याने का गोळा केले नाही? लक्ष्मी माता शरण आली. लक्षात घ्या, देवा हात जोडते म्हटले. त्या मढ, ते जे मढ आहे ते मढ मात्र गोळा करू शकत, कारण त्याच्यात राम नाहीये, त्याच्यात राम नाहीये, अस्तित्व नाहीये, भगवंताचं अस्तित्व नाहीये, म्हणून ते मढ ते पैसा गोळा करू शकत. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, मग सर्वस्वे करून सेवा. अभिमान झाला लक्ष्मी मातेला, माझ्यासारखी पैशावाली आणि कुणीच नाही, माझ्यासारखी किंमत कुणालाच नाही. कणकणा देवानी लक्ष्मी मातेचा अभिमान उतरवून टाकला. मग ज्ञानोबा वर्णन करतात, मग सर्वस्वे करून सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावची या दैवा पात्र झाली. अशा प्रकारे भगवंताने लक्ष्मीला, पैशाला स्वतःच्या चरणाजवळ आणून ठेवलं. ही ताकद माझ्या भगवंताच्या नामात आहे. विठ्ठल विठ्ठल. आता या भगवान विष्णूचं भांडण, भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं भांडण, संत मंडळी सुद्धा भांडतात. हो, तुमचं आमचं जाऊ द्या, संत मंडळी सुद्धा भांडतात. जनाबाईंनी देवाशी भांडण केलं. जनाबाईंनी साक्षात प्रभू राम भगवंताशी भांडण केलं आणि भांडण करत असताना काय म्हणते? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. काय म्हणते जनाबाई? नीट ऐका, देवाशी भांडण करायला सुद्धा अधिकार लागतो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. बघा, पुण्यवंत कुठं नेला? पाताळात नेला. दरिद्री तो काय केला? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार,
वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. अहो टाळ्या वाजवायला पण तुम्ही कंजूशी करता. काय बोलायचं तुम्हाला? हा वाजवा बरं एकदा यांच्यासाठी. सोपं नसतं हो. बसून सगळं बोलायला येतंय. इथं येऊन बघा मग कळेल कलाकाराची कला काय आहे ते त्या वेळेला कळेल. कलेची किंमत ही प्रत्येकाला कळाली पाहिजे. अनेक जण बोलताना बोलतात वाजवायचं काय आम्ही वाजवील, गायचं काय आम्ही गाईल. पण असं नाही महाराज. त्याकरता काय करावं लागतं? घासावी लागते, घासावी. हा घासायची म्हणजे हा सराव करायला लागतो. घासून घासून काढायला लागते. घशाला बी या बोटांना बी. त्याशिवाय ही कला प्राप्त होत नाही. म्हणून कलेचा आदर हा फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे असणारा हा वाईट पैसा, ह्या पैशावरून देखील माणसाची भांडणं, हा तिथं देवाची भांडणं, ती माणसाची काय होणार नाही. अहो कित्येक लोक त्या पैशाला बघून अटॅक येऊन मेले. बरोबर आहे का? पैसा बघून बघून अटॅक येऊन मेले. एका माणसाला लॉटरी लागली. नीट आहे का मागे? एका माणसाला लॉटरी लागली. ती लॉटरी लागली 1 कोटीची. कितीची? आता कोटीची लॉटरी लागली म्हणल्यावर त्याचा आनंद कुणाचा? ज्याला लागली त्याला काहीच माहित नाही. बँक मॅनेजरला माहित झालं अमुक अमुक व्यक्तीला कोटीची लॉटरी लागली. आता म्हणलं त्याला सांगायला जावं तर ते गचकायचं. हा म्हणून त्याने काय केलं? त्याने एक महाराज घेतला. त्याने एक महाराज गाठला. कुणासारखा? आपल्या मिल्खे महाराजांसारखा एक महाराज गाठला. आणि मग त्या महाराजाला सांगितलं, म्हणले बघा महाराज अमुक अमुक व्यक्तीला लॉटरी लागली कोटीची. कितीची? कोटीची लॉटरी लागली. आता त्याला जर मी सांगितलं तर ते गचकल. मग आता तुम्ही काय करा? तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. आता ते कसं सांगायचं ते तुम्ही तुमचं बघा. त्यातले 50 लाख तुम्हाला. महाराजच मेला. काय झालं? महाराजच मेला. 50 लाख याला आयतं भेटणार म्हणलं तो महाराजच मेला ना. पैसा साधारण नाहीये. पैशाचा विचार जरी तेवढा केला ना तर माणसाला अटॅक येतो. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे देव युद्ध, हे मानवाचं युद्ध आणि त्यानंतर आमच्या साधकाचं युद्ध आजच्या अभंगात आलंय. आपल्याला वेळ देखील नाही. आपल्याकडे वेळ देखील नाही आता सांगायला. किती सांगू आणि काय सांगू? आपली वेळ निघून चालली. तरी थोडक्यात आता सांगण्याचा प्रयत्न करेल. भगवान परमात्माला तुकोबाराय म्हणतात की देवा आमच्या आयुष्यामध्ये हे संसार रूपी युद्ध चालू आहे आणि या युद्धातून मला वाचायचं आहे. परमेश्वरा माझं रक्षण कर.